70 स्पोर्ट्स पेडांबे टीमसाठी दोनही संघ एक एक सामना हरले, त्यामुळे दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही त्यांच्याकडे असणार आहे. वाईड बॉल आणि सिंगल आले, त्यामुळे 2 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत पिछा करेल तोपर्यंत चेंडू सीमारेषा पार होईल. चौकार, 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आलेख मिळालेला आहे. धावसंख्या पुढे गेलेली आहे. 6 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते. धीरजच्या बॅटमधून चौकार आलाय. परेशचा हा दिशाहीन बॉल, कारण मागील चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकला होता, थोडासा बाहेर टाकला होता. हा वाईट बॉल आहे आणि या धावसंख्येत अतिरिक्त 1 ने वाढ झालेली आहे. धावसंख्या पुढे गेलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 7 धावसंख्या. आतापर्यंत आपण पाहतोय 3 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू झालेले आहेत आणि 4 मध्ये 7 धावसंख्या आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळते. हितेश आणि धीरजची जोडी. हा वॉरियर्स नांदणकर संघासाठी खेळत असताना हर्षच्या हातामध्ये गलीमध्ये चेंडू जातोय, तिथे मात्र डायरेक्ट हिटची संधी. खराब थ्रो, बॅकअप नव्हतं. बॅकअप असणं फार गरजेचं आहे. प्लॅनिंगचं बॅकअप असतं, प्लेअरचं बॅकअप असतं आणि तशाच पद्धतीचं काहीही पाहायला मिळालेलं नाहीये 70 स्पोर्ट्स पेडांबे टीम कडून. आणि 1 धाव इथे चोरली गेलेली आहे. 8 धावसंख्या स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळते, जिथे शेवटचा बॉल प्रगतीपथावर असणार आहे. हितेश पाटील, मॅन फ्रॉम मेडेकार, परंतु बीसीसी तिनविरा संघाकडून क्रिकेट खेळताना सातत्याने आपण पाहिलेलं आहे आणि हा मोठा प्लेयर आहे. बडे मॅच का बडा खिलाडी आहे. लो फुल टॉस बॉल मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू सीमारेषा पार होणार आहे. घरंगळत, लोळत, चाटत, पुढचात सीमारेषा पार होतोय. 4 धावा. पर्यंत खेळाची 4 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 20 मिनिटांमध्ये 4 शतकं हाताळायचीच आहेत. 4 ओव्हर्स तुम्हाला टाकायच्या आहेत. जर नाही टाकल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. निशांत पाटील उर्फ रसेल गोलंदाजी मार्कवर येतोय. मॅन फ्रॉम केतकीचा मळा. खूप चांगली फलंदाजी मागील मॅचमध्ये केली होती. गोलंदाजी सुद्धा खूप सुंदर केली होती, परंतु साथ मिळाली नाहीये त्याला फलंदाजीमध्ये. त्याच कारणास्तव 70 स्पोर्ट्स पेडांबे टीम अर्थात तेजस पाटील यांचा संघ पराभूत झाला त्या मॅचमध्ये. गिरीश पाटील आणि गिरीश म्हात्रे आणि केतन म्हात्रे यांचा संघ आपण ऋषिकेश राऊत इथे यायचं आहे. ऋषिकेश राऊत, ऋषिकेश राऊत आणि सागर पाटील पिंट्या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. निशांत, यावेळचा फटका खूप सुंदर आहे. स्वीट साऊंड ऑफ क्रिकेट, कनेक्शन प्रॉपर आहे. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधून चेंडू सीमारेषा पार होतोय. 6 धावा. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मोठी उसळी प्राप्त झाली. यावेळचा स्कूप पहा, दिल स्कूप आपण पाहिलेला आहे आणि हा चेंडू सीमारेषा लॉंग स्टॉप रिजन पर्यंत जातोय. चौकार. 4 स्ट्रोक बाय धीरज पाटील, मॅन फ्रॉम साई कृपा शिरवली. अप्रतिम खेळ करतोय. मी मगाशीच म्हणालो होतो की साई कृपा शिरवली संघाला मोठं करण्याचं काम या खेळाडूने केलंय. स्पृहा वॉरियर्सला मोठं करायचं आहे, ही जबाबदारी त्याच्यावर आहे. अप इन द ऑर्डर पाठवलाय, प्रमोशन मिळालंय आणि यावेळी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न का केला? अंधाधुंद फायरिंग करायची होती, न बघता बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता. प्री डिटरमाइंड फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल डायरेक्टली स्टंपवर आदळतोय. क्लीन बोल्ड स्वरूपात धीरज पाटील मैदानाच्या बाहेर. जास्त प्रयत्न केले, जास्त एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला होता, काहीही गरज नव्हती. 1 षटकार आलाय, 1 चौकार आलाय. थोडंसं थांबून खेळायला आवश्यक होतं आणि तिथे मात्र धीरेश सारखा मोहरा 70 स्पोर्ट्स पेडांबे टीमला मिळालाय. विनोद पाटील
नाम तो सभी ने सुना होगा, मॅन फ्रॉम BCC तिनविरा. मागील मॅच मध्ये ऑन डकपात झाला होता. या मॅच मध्ये पूर्णतः भर काढावी लागेल त्या मॅचची, कारण हितेश पाटील एकटा लढला होता, त्याला साथ मिळाली नाहीये. अंतिम चरणामध्ये ज्या वेळेला पहिल्या सामन्याचा आपण विचार करतोय, स्पृहा वॉरियर्सचा साहिल पाटीलने चांगला खेळ केला होता, परंतु आता मैदानामध्ये विनोद आहे. विनोद आणि हितेशची जोडी सुपरहिट जोडी ठरेल का या मॅच मध्ये, या इनिंग मध्ये? पाहूयात काय घडते. विनोद साठी बॅक टू द बॉलर. हो, वॉट कॅच दिस इज. अमेझिंग पीस ऑफ वर्क बाय निशांत पाटील. इट्स आउट. दुसरं षटक आहे, अंतिम षटक आहे. आणि आतापर्यंत आपण धावत संख्येचा विचार केला ना, तर धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 22 धावा 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये. मॅन फ्रॉम बालवीर हशिवरे साहिल पाटील. मागील मॅच मध्ये तडाखेबंद फलंदाजी केली होती. साहिलला आता तेच करायचं आहे. साहिलला आता हितेची साथ निभावायची आहे, पार्टनरशिप करायची आहे. 20 ते 30 धावांची पार्टनरशिप आली ना, तर स्पृहा वॉरियर्स संघासाठी एक निर्णायक ती पार्टनरशिप ठरू शकते. आतापर्यंत 22 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 2 बॉल येणं बाकी आहेत. या बॉलचा बॉल ऑन हॅट्रिक असताना साहिलने घुटना टेक, अपना तमाशा देख, अपना टाइम आएगा और बॉल मैदान के बाहर जाएगा. 6. इस खेल का साहिल पाटील हूं मैं. साहिल पाटील ब्रँडेड फटका आपण पाहिलाय. ओव्हर पिच आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि तो स्लॉट मध्ये पडला, अगदी पार्किंग लॉट मध्ये काउ कॉर्नरच्या वरून. 28 धावसंख्या. यावेळचा फटका पुन्हा एकदा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचं मिलन होत नाहीये. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आफ्टर 2 ओव्हर्स 28 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 12 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला स्पीड अप करा असा आम्ही संदेश जरूर देऊ. तोपर्यंत जाऊयात आपण. प्रोजेक्टेड स्कोर जर 70 पर्यंत पोहोचू शकतात. करंट रन रेटचा विचार केला तर 14ची सरासरी कायम राखलेली आहे. त्यानुसार जर चालले 14 धावा गोळा करत गेले तर 70 धावा बनू शकतात, परंतु जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. 80+ धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं टेन्शन देणारी जरूर असेल. परेश पाटील आपण पाहतोय, परेश गावंड आपण पाहतोय, मॅन फ्रॉम हशिवरे. लेफ्ट हँड बॉलर आहे, पेसर आहे, खूप चांगली मीडियम पेसमध्ये गोलंदाजी करतो. अलिबागमध्ये होणाऱ्या प्रत्येक लीगमध्ये त्याच्यावर खूप जास्त कर्णधार त्याच्यावर हावी होताना आपण पाहिलेलं आहे. आणि तसा परेश खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुद्धा करतो. हुशार आहे, चाणाक्ष आहे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने डावऱ्यासमोर डावरा आला आणि हा चेंडू डॉट बॉल गेलाय. थोडासा बाहेर टाकला, गती कमी होती, थोडासा खाली राहिलाय आणि हितेश पाटीलला चेंडू आणि बॅटचा संपर्क मिलन करता आलेला नाहीये. डॉट बॉलची सांगता होते. हितेश पाटील ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. यावेळचा स्लॉट मध्ये आलाय, बॅटची एज लागून बिहाइंड द विकेट चेंडू गेलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरून इथे चेंडूला फील्ड केलं जाते. सुंदर फिल्डिंगचा नमुना पेश केलाय, कारण बिहाइंड द विकेट चेंडू फील्ड करणं फार कठीण असतं. आपण म्हणतो ना की एखादा कमकुवत प्लेअर असेल तर त्याला आपण बिहाइंड द विकेट उभा करतो आणि त्याच्याकडे चेंडू गेल्यानंतर जो अशा पद्धतीने गिरकी घेतो ना की त्याला कळत सुद्धा नाही तो चेंडू आलाय कसा, पकडायचा कसा आणि थांबवायचा कसा. तोपर्यंत चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतो. साहिल पाटील एक षटकार जरूर ठोकलेला आहे. अजून एखाद्या षटकाराची त्याच्याकडून अपेक्षा असणार आहे. साहिल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु परेश गावंड चाणाक्ष आहे, चतुर आहे, बुद्धिमत्तेचा वापर करतोय. ऑफ कटर, लेग कटर पद्धतीचे चेंडू टाकण्याकडे त्याचा हातखंडा आहे आणि तशा पद्धतीचा चेंडू त्याने पकडला सुद्धा होता. धावसंख्येमध्ये कोणतीही बढोतरी नाहीये. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. यावेळचा पुन्हा एकदा स्विंग इन द मिस, काटाकीर केलेला आहे. परेशला माहिती आहे आपल्या गावातील खेळाडू आहे, त्याला कसं खेळवायचं, कसं नाचवायचं, कसं थांबवायचं. साहिल पाटीलला थांबवलेलं आहे. आता मात्र वेगळा काहीतरी प्रयत्न पाहायला मिळू शकतो.
परेश आता फिल्डिंगची रचना पाहतोय, ज्या वेळेला डीप कव्हर आहे, वाईडिश लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, शॉर्ट वाईडिश स्क्वेअर लेग आपण पाहतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ओ हो, 3 in a row डॉट बॉल. अमेझिंग पीस ऑफ बॉलिंग बाय परेश गावण. सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. आतापर्यंत लगातारचे 3 डॉट बॉल साहिलला टाकलेले आहेत आणि संघाला अडचणीचा या ठिकाणी टाकलेला आहे स्पृहा वॉरियर्स संघाला. यावेळचा बॉल वन्स अगेन, परंतु हा बॉल आकाशामध्ये मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अभिराज, चेंडू खाली आलाय, फलंदाज साहिल पाटील इज गॉन. आहेत त्यामुळे स्पीडअप करा अशी आम्ही अपेक्षा करतोय. तीन षटकांची समाप्ती झालेली आहे. 29 धावा 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये आपण धावसंख्या पाहतोय. कमी धावसंख्या मागील ओव्हरमध्ये परेशने खर्च केली आहे. परेशने 2 ओव्हर्स टाकल्या, 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला आणि त्या 2 ओव्हरमध्ये शुभम फक्त 13 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट मिळवलेली आहे आणि खूप सुंदर गोलंदाजी 70 स्पोर्ट्स पेडांबे टीमसाठी केलेली आपण पाहायला मिळालेली आहे. मॅन फ्रॉम जय हनुमान बेलपाडा रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्को राईट हँड राऊंड द विकेटने रोशनसाठी टाकलेला, रोशनने टाकलेला हा बॉल ऑन ड्राईव्ह केला जातोय. चेंडू सीमा रेषा पार, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हितेश पाटीलच्या बॅटमधून तडाखा येतोय. या षटकारामुळे धावसंख्या 35 मध्ये बदलित झाले. 3 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये हितेश कडून अशा पद्धतीची अपेक्षा असणार आहे. या बॉलचा बॉल, ओ हो, हा चेंडू कशा पद्धतीचा आहे, काय आहे, फॉर बीमर. अंपायर रिव्ह्यू घेतलाय, अंपायर्सने रिव्ह्यू घेतलाय की एक्झॅक्टली काय आहे, बीमर आहे की नॉट आहे, बीमर असणार आहे की नाही आहे हे चेक केलं जाणार आहे. आमची टेक्निकल टीम चेक केली जाते. असेल की नसेल, नसेल की असेल ही शंका आहे. परंतु मैदानाच्या चौफेर आपण पाहूयात. काही प्रेक्षक त्या डोंगराच्या दिशेला, खूप प्रेक्षक बसलेले आहेत, अक्षरशः डोंगराच्या कड्यावर चढून मॅचेसचा आस्वाद घेत आहेत. काही प्रेक्षक मस्त बॉटलमध्ये. इट्स अ नो बॉल, इट्स अ बीमर डिलिव्हरी, इट्स बीमर, नो बॉल अँड एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. सो फिल्डिंग चेंज होणार नाहीये, तीच फिल्डिंग राहणार आहे. डीप कव्हर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. सन्माननीय दिलीप पाटील प्रथम नागरिक. ओ हो हो, व्हाट अ स्ट्रोक दिस इज, स्ट्रेट डाउन द ग्राउंड ओव्हर द बॉलर हेड. इट्स मॅसिव्ह हिट बाय हितेश पाटील. माननीय दिलीप पाटील यांच्याकडून स्पृहा वॉरियर्स संघासाठी प्रति षटकार 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हितेश पाटील ऑन फायर, लगातार 2 षटकार ठोकतोय. ओ प्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. यावेळचा बॉल, ओ हो हो, व्हाट अ स्ट्रोक. हॅट्रिक साठी खंबा होता, परंतु इथे मात्र 1 बाउंस चेंडूला फील्ड करण्याच्या नादामध्ये तिथे थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्याची भरपाई हितेश पाटीलने जरूर घेतलेली आहे. दीपराजने चांगली रनिंग बिटवीन द विकेट त्याच्यासोबत केलेली आहे आणि 2 धावांची पूर्तता जरूर झालेली आहे. चैतन्य राऊत याच्याकडून जर हितेश पाटील याने जर षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर मॅकडॉलचा खंबा. ले चली चली चली, बाउंड्री लाइन के पार चली, 1 बाउंस ओव्हर द रोप, बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार.
58 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हा, आता खंबाचा ब्रँड चेंज केलाय, ब्लेंडर फ्राईट. ब्लेंडरचा खांबा, या बॉलला 6 मारला तर. चैतन्य राऊत, गढुळाचं पाणी. हितेश साठी 6 हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय दिलीप पाटील यांच्याकडून. दिलीप पाटील सुद्धा हितेश राऊतची खेळी पाहण्यासाठी आलेले आहेत. अगदी चाहता वर्ग हितेश पाटीलचा मैदानामध्ये आहे. 48 धावसंख्या, शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील बाकी आहेत. यावेळचा बॉल, ओहो हो, व्हॉट अ स्ट्रोक, दॅट्स मॅसिव्ह ओव्हर द लॉंग ऑफ, दॅट्स 6 रन्स बाय हितेश पाटील. चला ब्लेंडरचा खांबा जमा करा. मद्यपान जीवन के लिए हानिकारक है. सुंदर फलंदाजी, 3 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. ओहो हो, एच लागलेली आहे. मिस फिल्डिंग, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक पिछा करतायत, बाउंड्री लाईनच्या पार चेंडू जातोय. आलाय नशिबाचा संजीवनी चौकार. ओव्हर संपलेली आहे, सो टायमिंग प्रॉपर आहे. 58. अजूनही वेळ गेलेली नाहीये, लवकरात लवकर गोलंदाजीला चला. जोपर्यंत बॉलर बॉलिंग साठी जात नाही तोपर्यंत टाइम काउंट होईल. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. $58 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. हितेश पाटीलची काय खेळी आहे. खेळी आवडली असेल ना तर जोरदार टाळ्या जरूर झाल्या पाहिजे. तिनविऱ्याच्या मैदानावर हा शेर दहाडतोय. 11 मध्ये 34 बनवल्यात. स्ट्राईक वर कधी येईल हे फार इम्पॉर्टंट असणार आहे. 4 ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 58 धावा स्कोर कार्डवर आहेत. स्पृहा वॉरियर्स रांजणखार, दीपराज पाटील, मॅन फ्रॉम रांजणखार. रांजणखार गावचा हा सितारा आहे. प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये आपली वर्णी लावत असतो. आणि दीपराज, धीरज ढवळे लेफ्ट हँड ओव्हरची विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. आउटसाइड ऑफ स्टंपला फक्त चेंडू सोडून दिला. फलंदाज थोडेसे सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला. त्याच कारणास्तव पंचाने सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. व्हेरी गुड डिसिजन बाय विनोद पाटील. खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका बजावत आहेत. या पॅनलचे प्रमुख आहेत ते पंचांमध्ये. यावेळचा फुल टॉस मिळालाय. मिड विकेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपराजने सांगितलंय मैं जिंदा हूं, मुझ में है दम और मैं हूं इस खेल का सिंघम. फटका आपण पाहिलेला आहे. थोडासा बॉडीवर आला, शरीरावर आला, छातीवर आला होता, थोडंसं पुढे आला होता आय थिंक. आणि त्यावेळेला ज्या वेळेला त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, चांगला एक्झिक्युशन केलं, चांगलं क्षेत्र निवडलं. मी तर म्हणेन 64 धावा स्कोर कार्डवर. यावेळी चांगलं टायमिंग आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तिथे पुन्हा एकदा मिस फिल्डिंगच्या रूपाने आलेला हा नशिबाचा चौकार स्पृहा वॉरियर्स रांजणखार संघासाठी.
टेक्निकल टीम चेक करते. ओके, शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. दीपराज पाटील स्ट्राइक एंडला आहे. चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. ओ हो, ऑफ स्टंपच्या बाहेर जरासा जरी पाय गेला तरी डायरेक्ट गाईडलाईन पकडली जाते. सो रूल्स तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे. इंटरनॅशनल मॅचेस किंवा टेनिसच्या मॅचेस बघायच्या नसतात, त्यामधून बरंच काही शिकायला मिळतं. चुकांमधून शिका किंवा मॅचमधून शिका, पाहता पाहता सुद्धा शिकायला येतं. शिक्षण कधीच पूर्ण होत नाही. यावेळचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, वाईडिश लॉंग ऑफला परेश गावंड सज्ज आहे. सिंगल येणार. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 69 धावसंख्या. या बॉलला जर हितेश पाटीलने 6 मारला तर परेश चवरकर यांच्या शॉपमधून कोणती जी आवडेल ती बॅट जर सोन्याची असेल ना तर सोन्याची सुद्धा तुम्हाला घेण्याची संधी मिळेल. जशी गल्लीत गोंधळ ललित मुजरा त्या टीम पिक्चर मध्ये कसं सोन्याची टोपी दिली होती, तशी सोन्याची बॅट सुद्धा दिली जाईल. चैतन्य राऊत द्या, आणा आणि घेऊन जा याला परेश चवरकर यांच्या शॉप मध्ये. थँक्यू डीजे मास्टर. नेक्स्ट मॅच इन बिटवीन ओवी सूरज गवाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास विरुद्ध सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मळकतकर. सो दोनही टीम कॅप्टन्सना विनंती करतोय लगेचच सन्माननीय ईश्वर सदाशिव पाटील हे इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर न येता तुम्ही टॉस साठी यायचं आहे. आमचे लाडके आप्पा तुमच्या हस्ते टॉस होणार आहे. चला, निर्धारित 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळायचे आहेत. गिरीश तुमचा संघ चला मैदानामध्ये. विनोद प्लीज कोऑपरेट. एक सामना पराभूत झालेला आहे. सुमित भगत आणि अजिंक्य वैती या दोघांवर मोठं टेन्शन असणार आहे, दडपण असणार आहे, प्रेशर असणार आहे. आमच्या लाडके अप्पा यांच्या हस्ते टॉस होणार आहे. दाखवू नका फक्त त्यांना असं हात ठेवा त्याच्यावर. टेल सरपंच सविता गोरख कडवे पुरस्कृत जय हनुमान मळकतकर संघ टॉस जिंकलाय. फक्त डिसिजन फील्डिंग. ओके, थँक्यू सो मच. तुम्हाला दोघांनाही या मॅच साठी नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा देते. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सौरभ भुरे. धन्यवाद कपिल. चला बॅट्समन पाठवा. 70 स्पोर्ट संघाचा संघनायक. चला आपले सलामीचे फलंदाज लवकर पाठवा. पुनश्च एकदा खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. चांगलं असं सुंदर असं क्रिकेट इथे पाहायला मिळतंय. चांगलं क्रिकेट आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळालंय. या मॅच मध्ये कोणता संघ वरचढ ठरतोय? स्पृहा वॉरियर रांजणखार की 70 स्पोर्ट पेडांबे. पूर्वार्धाचा आपण खेळ पाहिला. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 75 धावा उभारल्यात. जिंकण्यासाठी 76 धावांचं टार्गेट आहे. हितेश पाटीलने केलेली विध्वंसक फलंदाजी त्या जोरावरती आपण पाहतोय. 75 पर्यंत मजल मारले. चला जास्त टाइमपास करू नका. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला एक खेळाडू पॉवर प्लेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. रत्नाकर मोकल हा शिवरे गावचा खऱ्या अर्थानं डेट ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं
चौथ्या ओव्हरमध्ये 5 षटकांचा सामना असेल तर 5वं षटक अशा प्रकारची त्याची गोलंदाजी आहे, परंतु तो एक विकेट टेकर गोलंदाज मानला जातो कारण स्लॉग ओव्हरमध्ये थोडंसं थांबवतोय. आमचे लाडके आप्पा इथे आलेले आहेत. संगीत या विषयाचा ते प्रचंड चाहते आहेत. खूप भक्ती संगीत त्यांना आवडतं, क्लासिकल म्युझिक त्यांना आवडतं आणि आज या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी ते आलेले आहेत. त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी सन्माननीय केतन पाटील यांना करतोय. आप्पांचा इथे यथोचित मानसन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वळूया आपण उत्तरार्धाच्या खेळाकडे. रत्नाकर मोकल पहिला चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवरती सुंदररित्या कव्हर ड्राईव्हचा इथे फटका. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे विश्वेश पाटील, मॅन फ्रॉम सासवणे मैदानावरती. धावसंख्या 1 ने इथे मात्र खातं ओपन केलंय. लेफ्टी आणि रायटीचं कॉम्बिनेशन मैदानावरती. अभिराज पाटील स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत. क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र बदल केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर पॉवर प्लेच्या बाहेर आहे. रांजणकर गावातीलच हा खेळाडू. बघूया सुंदररित्या इथे चेंडूवरती ड्राईव्ह मारलाय. डीप एक्स कव्हरचा क्षेत्ररक्षक खूप मोठी धाव घेत कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी धावा सेव्ह करतोय. कारण ह्या मॅचमध्ये दोन्ही संघांसाठी विजय खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण विजेत्या संघाचं या स्पर्धेमधलं आव्हान जिवंत राहणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणं खूप इम्पॉर्टंट असणार आहे. रत्नाकरचे दोन्ही चेंडू अगदी योग्य टप्पा योग्य दिशेवरती. इनसाइड आउट. व्हॉट अ वंडरफुल स्ट्रोक. विश्वेश पाटील आपल्या स्टाईलने इथे मात्र षटकार खेचतोय. डीप कव्हर सीमा पार षटकार. चेंडूवरती इथे मात्र इनसाइड आउट फटका. धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती योग्य फटका योग्य दिशेवरती. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. 14 धावा धावफलकावरती. अजून 2 चेंडूंचा या षटकातील खेळ येणं बाकी. रत्नाकर या चेंडूवरती सुंदररित्या तिथे ड्राईव्ह मारलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेतलाय. चान्स आहे ते मात्र सक्सेसफुल करून दाखवलाय दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 16 पर्यंत पोहोचली आहे. सरासरी आपण जर पाहिली 15ची सरासरी आहे प्रति ओव्हरमध्ये, परंतु पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती आल्यात. शेवटचा चेंडू रत्नाकर सज्ज. धीम्या गतीने टाकलेल्या चेंडूवरती ऑन द राईज फटका खेळलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत. फलंदाज गोलंदाज त्याच गोलंदाजावरती विश्वेसने अप्रतिमरित्या इथे फलंदाजी केली आहे. 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 54 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशनने आता मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे. 15ची सरासरी होती ती सरासरी आता मात्र प्रति ओव्हर मध्ये 14ची सरासरी आली. 13.5ची सरासरी साधारणतः आली आहे. चांगलं क्रिकेट येथे मैदानावरती आज दिवसभर आपल्याला पाहायला मिळते. हितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. अवघ्या हितेशची गोलंदाजी या षटकामध्ये कशा पद्धतीने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण सजवले. चला जरा स्पीडअप करा. अजून एक सामना मित्रांनो आपल्याला खेळवायचा आहे, त्यामुळे थोडंसं कोऑपरेट करा, थोडंसं सहकार्य करा. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. डीप वाईडिश मिड विकेट, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट फाईन लेग आहे. मिडऑन आहे, मिड ऑफ आहे. त्यानंतर फ्लाय स्लिप आहे. बॅकवर्ड पॉईंट गलीमध्ये आहे. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरमध्ये पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 23 पर्यंत 23 रन्स.
70-70 स्पोर्ट पेढांबे विरुद्ध स्पृहा वॉरियर रांजणकार या दोन संघांमधली ही लढत. ग्रुप बी मधून ही लढत आपण मैदानावरती पाहतोय. यानंतर ग्रुप सी मधून मैदानावरती लढत आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा. विश्वेशने खेळलेला फटका, चेंडू हवेत आहे, टायमिंग प्रॉपर झालेलं नाही या चेंडूवरती. कव्हर पॉइंट मधला क्षेत्ररक्षक येथे चेंडूला फील्ड करतोय, तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण केल्यात. अर्णव प्रॉपर्टीज केतकीचा मळा हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. तसेच ग्रुप सी मधून युवी स्पोर्ट युवराज 11 हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. या चेंडूवरती वंडरफुल स्ट्रोक, ब्युटिफुल स्ट्रोक, क्रॅकिंग ड्राईव्ह येथे पाहायला मिळालाय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार चौकार चौकार. अपील येथे मात्र जोरदार केलाय. चेंडू येथे मात्र डॉट. 29 धाबा धावफलकावरती स्थिर आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 7 धाबा हितेशने आतापर्यंत खर्च केल्यात. अजून 2 चेंडूंवरती फलंदाज विश्वेश 27 धाबांवरती खेळतोय. विश्वेशने खेळलेला फटका, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉइंट मधून गलीच्या दिशेने. फरार. चौकार चौकार चौकार. संख्या 33 वरती शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया चेंडू. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी चान्स घेण्यात येतोय. चान्स येते मात्र घेतलाय आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. धावसंख्येमध्ये होतोय बदल. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा, 35 रन्स, 35 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये तब्बल 13 धावा हितेश पाटील यांनी खर्च केल्यात. जिंकण्यासाठी इक्वेशन आता मात्र बदलेल. 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र 41 धावांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं 13.67 चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 17.50 च्या करंट रन रेटने येथे फलंदाजी करणारी टीम 70-70 स्पोर्ट पेढांबे. सुंदर असं हे मैदान. तिरवेरेच्या मैदानावरती सुंदर असं कालच्या दिवसामध्ये सुद्धा क्रिकेट पाहिलं. आजच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला क्रिकेट पाहायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी आलाय गोलंदाज धीरज. धीरजला इथे मात्र गोलंदाजीसाठी. धीरजच्या गोलंदाजीवरती सुद्धा हल्ला चढवलाय, हल्ला बोल केलाय. फलंदाज अभिराज पाटीलच्या बॅट मधून येतोय षटकार. जबरदस्त स्ट्रोक. षटकार येतोय. 41 धाबा धावफलकावरती. इक्वेशन बदलले. 35 धाबांची आता मात्र आवश्यकता आहे. 17 चेंडू शिल्लक. इनसाइड आउट सुंदररित्या इथे स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक कव्हरच्या दिशेने तैनात आहे. एकच धाव मिळेल. स्ट्राइक मात्र रोटेट होईल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा होईल बदल. 42 धावा धावफलकावरती. 16 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 34 धावा. विश्वेश पाटील वैयक्तिक 10 चेंडूंमध्ये 33 धावांवरती खेळतोय. सुंदररित्या नेत्रदीपक स्ट्रोक च्या बॅट मधून पाहायला मिळतात. तत्पूर्वी येथे मात्र पुलचा सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. धन्यवाद.
48 धावा धावफलकावरती आल्यात. 15 चेंडू 28 धावांची आवश्यकता. हे 3 चेंडू सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतात. विश्वेशने आणखीन एक मोठा फटका खेळलाय. चेंडू साहिलच्या डोक्यावरून काऊ कॉर्नर, सीमारेषा पार. षटकार, परंतु येथे मात्र हिट विकेट. ही विकेट सेव्हन्टी 70 स्पोर्ट. चला बॅट्समन जरा क्विक अँड फास्ट. खूप आपल्याला वेळ उशीर होतोय. चला रोशन जरा फास्ट जा. विश्वेशने ते मात्र आपली हिट विकेट. रोशन IPL मध्ये मुशव्वीर खोटे हा पहिला हिट विकेट ने बाद झालेला खेळाडू होता आणि तो मुशव्वीर खोटे टेनिस क्रिकेट सुद्धा खेळायचा. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा तो क्रिकेट खेळलाय. या चेंडूवरती फटका चांगला आहे. चेंडू गॅप मध्ये, चेंडू वन बाउन्स, काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, चौकार. चित्र बदललं जात आहे. 13 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय? ओके, हा चेंडू, या चेंडूवरती मात्र इनस्विंगर चेंडू होता. चेंडू मात्र फलंदाज बीट झाले. चेंडू डॉट येतोय. षटक क्रमांक 3 पूर्ण होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 52 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा अद्याप खेळ येणं बाकी आहे. 76 धावांचं टार्गेट आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 24. खारेपाट चॅम्पियन लीग 2025 पर्व पहिलं. सुंदर क्रिकेट, सुंदर अशी खेळपट्टी, सुंदर असे चेंडू, सुंदर असं क्रिकेट. कारण कोणतीही स्पर्धा असो, स्पर्धेमध्ये चेंडू कोणते वापरलेत हा इम्पॉर्टंट प्रश्न असतो बऱ्याचशा खेळाडूंचा. कारण जे षटकार जात असतील तर प्रेक्षकांना सुद्धा नक्कीच एक मनोरंजन होत असतं. परंतु कालच्या झालेल्या लढतींमध्ये आणि आजच्या झालेल्या लढतींमध्ये थोडासा फरक मित्रांनो नक्कीच जाणवते. कारण काल विकेट आपण पाहतो फ्रेश विकेट होती, पाटा खेळपट्टी होती. आता मात्र खेळून खेळून थोडासा गोलंदाजांना सुद्धा इथे फायदा मिळू शकतो. मात्र गोलंदाजांनी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. 12 चेंडू 24 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी आलेत गोलंदाज यश. गोलंदाजीसाठी आलेत मॅन फ्रॉम कावाडे. बघूया यश कडून गोलंदाजी कशा प्रकारची होते. नवीन नवीन गोलंदाज सुद्धा या लीग मध्ये पाहायला मिळालेत. पहिला चेंडू अलाउन द कार्पेट येथे फटका खेळला. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. एक धाव या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहे. 2 धावांनी येते मात्र इक्वेशन बदलेल. धावसंख्येमध्ये होतोय बदल. 54 धावा धावफलकावरती. 11 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 76 धावांचं टार्गेट आहे. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 12चं रिक्वायर्ड रन रेट आहे. या षटकामध्ये यशची गोलंदाजी मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंगतता निर्माण करू शकते. LBW फलंदाज येथे मात्र बाद. DJ विकेटचं येथे मात्र पतन होत आहे. चेंडू सुद्धा डॉट येतोय.
10 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडू या गोलंदाजाचे कशा पद्धतीने फलंदाज हाताळतोय. न्यू बॅटर मैदानावरती आलाय कुणाल पाटील, संघाचा कर्णधार. संघाचा कर्णधार आपल्या संघाला इथे मात्र सामना जिंकून देणार का? राईट आर्म ओव्हर द विकेट यश गोलंदाजी करतोय. पहिले दोन्ही चेंडू लेफ्ट हँडर बॅटर समोर असताना यशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. तर पाहूया यशचा पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू अगदी चांगला आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर वाईड लाईन वरती यॉर्क काढण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह मारण्यासाठी प्रवृत्त केल्या फलंदाजाला. एकच धाव मिळेल, इक्वेशन बदलेल. 9 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता. सुंदर सामना, रंगतदार सामना. रोशन पाटील स्ट्राईक एंड वरती आहेत. यश पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय, रोख दिलाय, लगाव लावलाय. एकच धाव मिळेल, इक्वेशन बदलेल. 8 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. 2 चेंडू या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं निर्णायकता वाढवणार, रंगतता वाढवणार. यावेळचा चेंडू वाईड लाईन वरती, चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. कौतुक करावं लागेल गोलंदाज यश मात्रेचं. नौखा गोलंदाज आहे. नौख्या गोलंदाजांना इथे मात्र जास्तीत जास्त संधी मिळते. हेच तर खऱ्या अर्थानं खारेपाट चॅम्पियन लीगचं वैशिष्ट्य आहे. पाहूया हा चेंडू. यावेळचा चेंडू मात्र खराब चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतलाय. फुलटॉस चेंडू होता. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलाय. तत्पुरी मात्र षटकार या चेंडूवरती नक्कीच नोंदवला जाईल. आलाय वेस्ट हाईटचा. इथे मात्र नो बॉल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्रेट. सामन्यामध्ये इक्वेशन बदलेल. जिंकण्यासाठी आता मात्र 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा. कम्मालीचा सामना, जबरदस्त सामना. शेवटचा चेंडू फ्री हिट बॉल कुणाल. शेवटचा बॉल फ्री हिट बॉल होता. शेवटच्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल आलाय. जिंकण्यासाठी आता मात्र 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 13 धावा निघणार की रोखल्या जाणार? चला, नो टीम मीटिंग, जास्त टीम मीटिंग होऊ नका. सामना नक्कीच चुरशीचा झालाय. शेवटची 2 मिनिटं राहिली आहेत. चला जरा क्विक अँड फास्ट. चला, स्पृहा वॉरियर, चला आपला गोलंदाज लगेच पाचारण करा. सहा चेंडू जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. दीपराज गोलंदाजीसाठी आलाय. 5वा गोलंदाज येथे यूज केलाय. प्रामुख्याने आपण 4च गोलंदाज यूज करताना संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलेत. आता मात्र 5वा गोलंदाज. पाहूया दीपराज 6 चेंडू मध्ये 13 धावा रोखणार का? स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे रोशन, तर नॉन स्ट्राइक एंड वरती बॅटर आहे कुणाल. पहिला चेंडू दीपराजचा. पहिल्या चेंडूवरती फटका, येथे मात्र फसलाय, परंतु फसलेला फटका गेलाय सीमारेषा पार. षटकार.
सुटून येथे मात्र षटकार गेलाय. ह्या चेंडूवरती चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा झेल मात्र पकडला गेलाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची आवश्यकता आहे. डीजे मास्टरला मी संधी देतोय कारण विकेट गेली. चेंडू शिल्लक 7 धावांची आवश्यकता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना येणार असं चित्र मैदानावरती दिसतंय. गोलंदाज दीपराजने मेहनत घेतली आहे, मेहनत केली आहे, परंतु ती मेहनत खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकांकडून ती मात्र गमावली आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर निशांत पाटील स्ट्राइक एंड वरती. आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, दर्जेदार फटका, देखना फटका, षटकार षटकार षटकार. चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 1 धावेची आवश्यकता. विकेट येणार का, डॉट बॉल पडणार का, काही घडू शकतं मित्रांनो. क्रिकेट आहे. या चेंडूवरती काय घडतंय. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. ह्या चेंडूवरती मात्र क्लिंग बोल्ट, जबरदस्त भन्नाट यॉर्कर, फलंदाज मात्र बाद. साठी आता मात्र 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. हेच तर क्रिकेट आहे. मगाशी षटकार बसला, हिट विकेट गेली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. झेल सुटून षटकार गेला. हेच तर क्रिकेट आहे. एका बाजूने षटकार आला होता, भरपाई झाली, कारण भरपाई झालेली आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि अशा गोष्टीतूनच खऱ्या अर्थानं आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायच्या असतात. जिंकण्यासाठी आता मात्र 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेस असा हा या संपूर्ण लीग स्पर्धेमधला नियम आहे. 2 चेंडू 1 धाव. काय घडणार या चेंडूवरती. चेंडू डॉट आणि येथे मात्र विकेट गेले. जिंकण्यासाठी आता मात्र 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. कम ऑन डीजे मास्टर. तीन चेंडू 1 धावेची आवश्यकता होती. आता मात्र समीकरण बदललंय. मी मगाशीच म्हटलं होतं की आज एक तरी असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. काय घडणार, काय बिघडणार. जो जीता वही सिकंदर. सामन्यामध्ये प्रत्येक चेंडूवरती ट्विस्ट निर्माण झालाय. कोणी आतमध्ये जाऊ नका मित्रांनो. ही एक कॉमन सूचना आहे. कोणी आतमध्ये जाऊ नका. आपला जल्लोष बाहेर साजरा करा. मैदानावरती मात्र रंगतता अगदी शिगेला पोहोचले. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. खारेपाट चॅम्पियन लीग मधला पहिला सामना हा अतिटटीचा लढतोय आतापर्यंत. या चेंडूवरती मात्र विजयी धावपलकावरती नोंदवली आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर येथे चेंडू टाकलाय आणि चेंडूवरती चौकार लगावलाय आणि हा सामना जिंकलाय. कौतुक करेन गोलंदाजाचं सुद्धा. एक षटकार नक्कीच तो झेल पकडला असता तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. चला लगेच या स्पृहा रांजणकर आपण बाहेर या.